तर आज आपण बघणार आहोत केसातील कोंड्यावरती घरगुती उपाय। तर केसातील कोंडा हा फक्त बाहेरूनच त्याचे साईड इफेक्ट नसतात, तर शरीरामध्ये काही घटक कमी होतात, त्यामुळेही आपल्या केसांमध्ये कोंडा होतो। आपले केसांची नीट काळजी न घेतल्यामुळे सुद्धा कोंडा होत असतो। तर यावरती काय उपाय आहे? तर केसातील कोंडा घालवण्यासाठी तुम्हाला हा उपाय खाऊनही करायचा आहे आणि केसांवरती बाहेरून अप्लाय करूनही हे उपाय करायचे आहे। म्हणजे मग तुमचे एका महिन्यात पूर्णपणे कोंडा हा जाईल। आणि जास्त करून थंडीच्या दिवसात हे कोंड्याचं प्रमाण, केसांमध्ये कोंडा होण्याचं प्रमाण जास्त वाढतं। तर काय होतं, एक कारण म्हणजे असं आहे की आपल्या शरीरामध्ये कफ झालेला असतो। ते कफाचा कफ हा मेंदूमध्ये तयार होतो, तर त्याचा दुष्परिणाम हा केसातील कोंड्यांमध्ये सुद्धा दिसून येतो। जर तुम्हाला वारंवार सर्दी होत असेल तर त्यामुळे सुद्धा केसांमध्ये कोंडा होतो। आणि शरीरामधले घटक, जे असे काही घटक आहे की जे जर कमी पडले तर त्यामुळे सुद्धा केसांमध्ये कोंडा होतो। आणि आपण केमिकलचा शॅम्पू वापरत असतो, तर त्यामुळे सुद्धा कोंडा होतो। आणि आपण जसं की पाण्याचे दुष्परिणाम, जर पाणी चांगलं नसेल केस धुण्यासाठी तर त्याने सुद्धा केसांमध्ये कोंडा होतो। आणि जर तुम्ही केसांची नीट काळजी घेत नसेल, तुम्ही आठवड्यातून 2दा केस धुवत जर नसाल तर यामुळे सुद्धा केसांमध्ये कोंडा होतो। हे सगळे कारण आहे केसांमध्ये कोंडा होण्याचे। कोंडा जर झाला तर यामुळे केस गळती भरपूर प्रमाणात होते। एक खूप मोठं कारण असतं केस गळतीचं। आणि आपल्याला केसांमधला कोंडाही घालवायचा आहे आणि आपली केस गळतीही थांबवायची आहे। तर त्यासाठी काय उपाय करायचे? तर त्यासाठी तुम्हाला सकाळी आवळा, कढीपत्ता, पुदिना, अद्रक ह्या सगळ्यांना मिक्सरमध्ये बारीक करून त्याचं सकाळी ज्यूस प्यायचं आहे। यामुळे सुद्धा केसांमधला कोंडा घालवण्यासाठी आणि केस गळतीसाठी खूप फायद्याचं हे ज्यूस आहे। हे ज्यूस करून तुम्ही दररोज सकाळी प्या। किंवा हे जर शक्य झालं नाही तर तुम्ही काय करा की फक्त कढीपत्ता दररोज सकाळी 4 ते 5 पानं तुम्ही कढीपत्ता खा। तो कढीपत्ता ताजा कच्चा कढीपत्ता खायचा। केस गळतीला आणि कोंड्याला भरपूर प्रमाणात फरक पडतो। किंवा तुम्ही आवळ्याचे कोणतेही पदार्थ खाऊ शकतात। आवळा आणि कढीपत्ता खाणं हे केसांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। आणि आता केसांवरती उपाय। केसांमधले कोंडा आणि केस गळती थांबवण्यासाठी तुम्हाला केसांवरती काय उपाय करायचे आहे? तर तुम्हाला केस गळती थांबवण्यासाठी आणि केसांमधला कोंडा घालवण्यासाठी हप्त्यातून 2 वेळा केस धुवायचे आहे। आणि लक्षात ठेवा, केमिकल विरहित तुम्ही शॅम्पू वापरा। आणि कोंडा जाण्यासाठी ज्या शॅम्पू मिळतात त्याचा तुम्ही केस धुण्यासाठी वापर करा। आणि केस धुवायच्या अगोदर तुम्हाला कोणते असे पदार्थ आहे जे तुम्ही वापरून कोंडा हा जातो? तर दही तुम्ही लावू शकतात, किंवा दही शक्य जर झालं नाही तर तुम्ही निंबाचं तेल भेटतं, ते तेल एक रात्रभर किंवा 2 घंटे अगोदर केसांना लावून घ्या आणि मग त्यानंतर केस धुवा। आणि केस धुतल्यानंतर तुम्हाला लगेचच तेल लावायचं आहे। तेल लावून त्याच्यावरती पाणी टाकून मग ते केस कोरडे करायचे आहे। म्हणजे मग पूर्णपणे तेल हे केसांच्या मुळांमध्ये शोषलं जातं। आणि केस हे तुम्हाला कोरडे होईपर्यंत मोकळे सोडायचे आहे। ओले केस बांधले तर त्यामुळे सुद्धा आपल्या केसांच्या मुळाशी बुरशी तयार होते, तर ती बुरशी म्हणजेच कोंडा असतो। त्यामुळे केस धुतल्यानंतर केस व्यवस्थित वाळून आणि मग तुम्ही पॅक करू शकतात। तर केसांमधील कोंडा घालवण्यासाठी आणि केस गळती थांबवण्यासाठी हे उपाय तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा। आणि असेच टिप्स बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळत राहील। चला तर परत भेटूया अशाच नवीन टिप्समध्ये।